पटवर्धन पुणे शाखा उपाध्यक्ष। गेली 5 वर्ष आम्ही बालरंगभूमीच्या मार्गातून आम्ही काम करतोय। नाट्यछटा हा जो प्रकार फक्त शहरापुरता होता, ग्रामीण भागात नव्हता, तो प्रकार आम्ही ग्रामीण भागात गेली 5 वर्ष पोहोचवला। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी आम्ही ज्या नाट्यछटा स्पर्धा घेतल्या त्याला 2200 मुलं हजर होती। सगळं क्रेडिट आमच्या कार्यकारिणी, आमचे अध्यक्ष दीपक रेगे, दीपालीताई शेळके यांच्या कठोर परिश्रमातून आम्हाला हे मिळालं। दिवसेंदिवस आमचे हे वाढतच आहोत। आम्ही 2 वर्ष फक्त पहिल्या वर्षी आम्ही संगीत, गाणी वगैरे याचे कार्यक्रम घेतले, स्पर्धा घेतल्या। त्याच्यानंतर बालरंगभूमीच्या नाट्यछटा स्पर्धा घेतल्या। यावर्षी आम्ही नाट्यछटा स्पर्धा, संगीत गायन स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा अशा 3 स्पर्धा यावर्षी आम्ही घेणार आहोत। आपल्या सगळ्यांचं पाठबळ असावं। धन्यवाद। मी आभा मेघे, नागपूर शाखा बालरंगभूमी परिषदेची अध्यक्ष। माझ्यासोबत माझी टीम इथे बसलेली आहे। नागपूर शाखेची स्थापना जेव्हा 19 मध्ये झाली त्यानंतर 20 पासून मी कार्यभार सांभाळला आहे नागपूर शाखेचा। त्यापासून त्यानंतर करोनामध्ये बरेच ऑनलाईन प्रोजेक्ट्स आम्ही घेतले, ज्यामध्ये केवळ भारतात नाही तर आम्ही अमेरिकेतले मुलं पण ऑनलाईनमध्ये सहभागी करून घेतले होते। त्यात नाट्यगीत स्पर्धा होती, त्यात जसं एक पात्री प्रयोग होते। त्यानंतर आम्ही त्यामध्ये आणखीन एक घेतलं होतं की आजी आणि नातू, आई आणि मुलगा अशा व्यक्तिरेखा घेऊन आम्ही त्यांना घरातल्या घरात स्किट करून असे सगळे कार्यक्रम घेतले। मुख्य नागपूर शाखेचं आणखीन एक वैशिष्ट्य मी ते तुम्हाला सांगू इच्छिते आणि ज्यामध्ये माझा सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा प्रयोग आपण पूर्ण महाराष्ट्रभर करावा अशी माझी मनीषा आहे। त्यामध्ये आम्ही संस्कृत बालनाट्य स्पर्धा घेतो। त्या संस्कृत बालनाट्य स्पर्धेमध्ये आजपर्यंत जे आता 3 वर्ष झाली, त्यामध्ये आम्हाला 55 शाळा आमच्याकडे एंट्रीज असतात, शाळा आणि वेगवेगळे मंडळ येतात। आणि त्यामध्ये केवळ संस्कृतमध्ये बोलणं हे नसताना बरोबर त्याचं संस्कृतचा प्रचार, संस्कृतची शुद्धता, उच्चारात शुद्धता आणि मुलांचा अभिनय हा सगळ्याचा मिलाप त्यामध्ये आम्हाला दिसून आलेला आहे। आणि आमची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या सगळ्या शाखांनी जे याच्यात पार्टिसिपेट केलं ते मोठ्या प्रमाणात आपण ही स्पर्धा नक्कीच घेऊ शकतो। त्यासोबतच आमच्या इकडे जसं आता सरांनी सांगितलं तसं नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा या सगळ्या स्पर्धा आम्ही घेतच असतो। आणि वर्षभराचं आमचं कॅलेंडर असतं, त्या वर्षभराच्या प्रत्येक महिन्यात आम्ही एक काहीतरी ऍक्टिव्हिटी मुलांसाठी घेतो। धन्यवाद। मी प्रसाद भणगे, प्रमुख कार्यवाह अहिल्यानगर शाखा। आता बालरंगभूमी पुणे काय नागपूर काय या शाखांनी जे सांगितलं त्या नाट्यछटा स्पर्धा दरवर्षी आम्ही घेतोच। बालनाट्य शिबिर आमच्याकडे सातत्यानं आम्ही घेतोच सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी। आता संस्कृत स्पर्धेविषयी मॅडम बोलल्या, तर त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायला किंवा त्या संदर्भात काम करायला आम्हाला नक्कीच आवडेल, कारण आमचे उपाध्यक्ष देवीप्रसाद सोहनी ते पण संस्कृतचे म्हणजे ते मुलांना शिकवतात संस्कृत आणि हे, त्यामुळे त्या अशा वेगळ्या गोष्टींकडे जाण्यासाठी पण आम्हाला नक्कीच आवडेल। त्यानंतर यावर्षीपासून म्हणजे येत्या ह्याच्यापासून एक बालनाट्य स्पर्धा जी राज्यस्तरीय घेण्याचा आमचा एक मानस आहे, कितपत सक्सेस होतोय आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांचं पाठबळ लागेल, कारण आपल्या सगळ्या शाखा कमीत कमी 20 शाखा आहेत, तर त्या 20 शाखांचे किमान 2-2 संघ तरी येतील अशी आम्ही अपेक्षा करतो। बाकी धन्यवाद। बीड जिल्हा बालरंगभूमीच्या परिषदेचे अध्यक्ष आहे आणि या माध्यमातून आम्ही अनेक प्रोग्राम बीडमध्ये घेतलेले आहेत। आणि या अध्यक्ष होण्याच्या आधीपासूनच आम्ही
बालनाट्य शिबिर दरवर्षी एकही वर्ष न चुकवता आम्ही दरवर्षी बालनाट्य प्रशिक्षण शिबिर घेतो दर उन्हाळ्यात. फक्त कोरोनाच्या काळात त्याला अपवाद होता आणि त्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना आम्ही आमच्या महाविद्यालयात पण नाट्य विभाग आहे आणि आमचं नाट्य परिषद पण आहे. या दोन्हीच्या सहाय्याने आम्ही त्या मुलांना प्रशिक्षण देतो आणि त्यांना वेगवेगळ्या बालनाट्यासाठी आम्ही तयार करतो आणि एक बालनाट्य दरवर्षी आम्ही स्पर्धेसाठी पाठवतो. मग ते राज्यस्तरीय स्पर्धा असतील किंवा अन्य स्पर्धा असतील, जिल्हास्तरीय असतील. तर अशा प्रकारे लहान मुलांची एक टीम कायम आमच्याकडे पूर्वी पण तयार असायची आणि आता थोडं बालनाट्य परिषद ही ऍक्टिव्ह होणार आहे, झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून उत्साह आम्हाला आहे आणि वेगवेगळे उपक्रम घेण्यासाठी आम्ही नक्कीच उत्सुक आहोत. बाल रंगभूमी परिषदेची 19 मध्ये मी अध्यक्ष झाले आणि त्यावेळेसची जी पहिली मीटिंग होती ती मीटिंग आम्ही बीडला घेतली होती सर्वांची आणि तेव्हा पण एक प्रशिक्षण शिबिर आम्ही त्या काळात बीडमध्ये घेतलं होतं. तर यापुढे सुद्धा म्हणजे बारीक सरांच्या मार्गदर्शनाखाली, राजू तुलारवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक ऑनलाईन प्रोग्राम सुद्धा घेतलेले आहेत आणि यापुढे सुद्धा नीलमताई आहेत, बारीकजी आहेत किंवा सर्व कार्यकारी मंडळ जे होईल त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही जबाबदारी दिली तर आम्ही नक्कीच करू आणि आपण सर्वजण जे जे नवीन नवीन उपक्रम सांगणार आहात, जसं संस्कृत बालनाट्याचं सांगितलं, अशा प्रकारचे काही उपक्रम किंवा नवीन कल्पना या सुद्धा आम्ही जरूर त्याला रिस्पॉन्स देऊ आणि ते घेऊ. एवढंच या ठिकाणी. शेख अन्सारी, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद प्रमुख कार्यवाह. आमचे अध्यक्ष रवी कुलकर्णी सरांनी मला सूचना दिली आहे की मी आमच्या औरंगाबादबद्दलच्या कार्यकाळ जे काही आहे ते सांगावं. 19 मध्ये आम्ही स्थापना केली, नाट्य शिबिरं घेतली. अभिनय स्पर्धेअंतर्गत आम्ही बालगटासाठी नाट्यछटा स्पर्धा, किशोर गटासाठी आम्ही एकपात्री अभिनय स्पर्धा आणि कुमार गटासाठी नाट्य संवाद लेखन स्पर्धा आम्ही घेतली होती. अशी व्हरायटी होती आमची. त्याच्यानंतर ऑनलाईन काळात सुद्धा आम्ही एकपात्री अभिनय स्पर्धा, ऑनलाईन स्पर्धा भरवल्या 2 वर्षी सतत. त्यानंतर बालरंगभूमीबद्दल माझं मत असं एक ऑनलाईन आम्ही एक सत्र सुद्धा घेतलं होतं की मुलांना काय वाटतं बालरंगभूमीबद्दल. त्यानंतर आम्ही एक सगळ्यात मोठी जी नाटकाची स्पर्धा घेतली, बालनाट्य स्पर्धा, ती महाराष्ट्रभर घेतली आणि परीक्षक आपल्या दारी या योजनेअंतर्गत म्हणजे परीक्षक महोदय त्या ठिकाणी जाऊन त्यांनी नाटक बघितलं आणि जवळपास आम्ही 23 ठिकाणी जाऊन ते नाटक तिथं बघितले. नागपूर शहरातील अतिशय ग्रामीण भागातलं आपल्या बाजूलाच बसलेले आहेत सर, त्यांना माहिती, तेही तिथं आले होते. सर गावाचं नाव काय होतं? हा, बामणी. त्या ठिकाणी परीक्षक गेले, पुण्याला गेले, मुंबईला गेले, सांगलीला गेले आणि त्याच्यातून उत्तम नाटकं 6 निवडली गेली आणि त्यांचा महोत्सव औरंगाबाद शहरात असा एक आगळा वेगळा आम्ही उपक्रम घेतलेला आहे. बाकीचं आपल्याच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या असं सतत काही ना काही काम चालू राहील. धन्यवाद. अकोला शाखा साखरकार अकोल्याहून आलो आहे आणि बालरंगभूमी परिषदेचा कार्याध्यक्ष आहे. आम्ही गेल्या 2015 पासून सगळे उपक्रम आपल्या लोकांनी जे सांगितले बालरंगभूमी विषय हे सगळे आम्ही पार पाडतोय. उन्हाळ्यात त्यांचे वर्ग सुद्धा घेतोय. परंतु आता आपल्याला बालरंगभूमीला ऍक्सिलेट करायचं आहे आणि अन्सारी साहेबांनी आताच सांगितल्याप्रमाणे ज्या काही विविध आणि नाविन्यपूर्ण कल्पना आहेत त्या आपण सगळ्यांच्या सहभागाने तिथे आपण त्याचं जे आपण हे करणार आहे बालरंगभूमीच्या दृष्टिकोनातून, तर त्याचा विकास कसा होईल आणि प्रत्येकाला त्या नाविन्यपूर्ण कल्पना आपल्याला कशा अंमलात आणता येतील त्या आपण बघू. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धुळे शाखेनंतर जळगाव शाखेने इथे यायचं. तर धुळ्यामध्ये जसं सांस्कृतिक वातावरण नाहीये, तर आम्ही मागील सगळ्या वर्षांमध्ये हाच प्रयत्न केला की तिथे शाळांसोबत कसं पण एक महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण स्पर्धा न घेता महोत्सव भरवावे. तर आम्ही सगळ्यात पहिले तर प्रेक्षक आणि बालरंगभूमी बद्दलची जी काही माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल, जे शिक्षक उत्सुक आहेत हे काम करण्यासाठी, हे जोडले कसे जातील याच्यासाठी प्रयत्न करतोय. शाखा म्हणून असं खूप काही मोठं काम झालेलं नाहीये.
परंतु काय होतं की शहरापुरतं ते मर्यादित राहायला नको, फक्त शहरातले सदस्य व्हायला नको, हा प्रयत्न सुरू आहे. तालुका स्तरावर कसं जाता येईल इथे जे काही ते प्रयत्न करतात शिक्षक, मग ते छोट्या खाणी नाटक असेल, त्यांनी लिहिलेलं नाटक असेल, तर हे ऍटलिस्ट जोडून कसे घेता येईल इथपर्यंतच आमचं काम सुरू आहे. जोडून घेणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. काम वाढत राहील सगळ्यांच्या मदतीने. धन्यवाद. 2019ला जेव्हा शाखा स्थापन झाली, पण लगेचच कोरोना पिरियड सुरू झाल्यामुळे फारसं कार्य होऊ शकले नाही. परंतु कोरोना पिरियड संपल्यानंतर धुळे शाखेने एक उपक्रम चालू केला की जास्तीत जास्त लोक जुळले पाहिजे. तर त्या हिशोबाने आम्ही असा विचार केला की आपण बाल रंगभूमीचं काम करणार आहोत, तर सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्यापर्यंत पोहोचणारा दुवा म्हणजे शिक्षक आहे. तर आम्ही सर्वात पहिले शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतली आणि लहान मुलांसाठी त्यांच्या शाळांमध्ये कसं नाटक करता येईल किंवा काय करता येईल या हिशोबाने त्यांना थोडं मार्गदर्शन केलं आणि सहकार्य करायला सुरुवात केली. आता हळूहळू आम्ही असं करतो आहे की जळगावातल्या जेवढ्या शाळा आहेत म्हणजे जिल्ह्यातल्याच, तर त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही बालमंच स्थापन करणार आहोत. म्हणजे आपला बालरंगभूमी परिषदेचा एक सभासद तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन तर करेलच, परंतु तो जो तिथला शिक्षक असेल तो वेळोवेळी प्रशिक्षणाला येऊन त्याच्या शाळेमध्ये बालनाट्याविषयी चळवळ डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करेल, असा आमचा प्रयत्न आहे. बाकी छोट्या मोठ्या स्पर्धा आणि वर्कशॉप घेत असतो, परंतु मेन सांगण्याचा वेगळा उद्देश असा होता की शिक्षकांशी कोऑर्डिनेट करून जर आपल्याला आणखीन काही करता आलं तर ते वाढता येईल. आणि बालमंच ही आम्ही जी संकल्पना राबवतोय की प्रत्येक शाळेमध्येच एक वेगळं आपलं अस्तित्व निर्माण करायचं, जेणेकरून बालरंगभूमी वाढेल. धन्यवाद. 2019ला बालरंगभूमी परिषद स्थापन झाल्यानंतर मला बालरंगभूमी परिषदेचा सभासद करून घेतलं लोटके आणि या सर्व लोकांनी, कारण मी हौशी रंगभूमी आणि बालरंगभूमी ह्या दोन्ही क्षेत्रात सातत्याने काम करत आलेलं आहे आणि यापुढेही करत राहणार आहे. आणि मला जेव्हा कल्याणमध्ये स्थापना करायची होती शाखा, मला बऱ्याच अडचणी आल्या, कारण आमच्या कल्याण डोंबिवली विभागात खूप संस्था आहेत बालरंगभूमीच्या, जे बालनाट्यासाठी, परंतु ते एकदा भीती वाटली की आम्ही यांच्या समज आमच्या संस्था बंद करावं लागतील की काय. तेव्हा काही लोक झाले त्याने काही मला बरंच 1-1.5 वर्ष गेले ह्या गोष्टी करण्यासाठी. तर मी त्या सगळ्यांना एकत्र बोलून सांगितलं की तुमच्या संस्था तुम्ही चालू ठेवा, त्या बंद करायच्या नाही. वर्षात 3 ते 4 कार्यक्रम आपल्याला जेव्हा करायचे असतात तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन काम करा, एवढंच माझं म्हणतं. तुमच्यामध्ये हेवी दावे आहेत, एकमेकांना काय आहे ते बाजूला ठेवून बालरंगभूमी परिषद आपण स्थापन, मग तेव्हा सगळं तयार झाले. आणि पारखे साहेबांच्याच उपस्थितीत 14 नोव्हेंबर बालरंगभूमीच्याच दिवशी 2021ला कल्याणमध्ये बालरंगभूमी परिषदेची स्थापना झाली. पण त्यावेळेस आम्ही स्पर्धा न घेता महोत्सव घेतला. महोत्सवात बऱ्याच बालकलाकारांनी कोणी नृत्य केलं, कोणी अभिनय केला, कोणी नाट्यछटा केली आणि जवळजवळ 3 ते 4 तासाचा कार्यक्रम चालला आणि सरांनी तो बघितला. सर्व खूप खुश झाले आणि खूप चांगल्या प्रकारे स्थापना झाल्यानंतर आम्ही स्पर्धा घेतल्या बऱ्याच प्रकारच्या. 27 मार्च जागतिक रंगभूमीची कार्यक्रम केले, 14 नोव्हेंबरला केले, त्याच्यानंतर 5 नोव्हेंबरलाही काही कार्यक्रम आम्ही ते बालरंगभूमीचे जसे नाट्य परिषदेचे होतात तसेच बालरंगभूमीचे कार्यक्रम आम्ही करत आलेलो आहोत. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एक छान वातावरण तयार झालं बा की बाबा परिषद तयार झाली, तिथं चांगलं होतंय. आणि त्यानिमित्ताने आम्ही काही आत्रे रंगमंदिर फुले नाट्यगृहात सुद्धा मुलांसाठी काही कार्यक्रमही लावतो फ्रीसाठी त्या लोकांसाठी. आणि यापुढे अशाच प्रकारचं काम चालू राहणार आहे आणि बालरंगभूमी परिषदेचा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी नागसेन पेंढारकर, नंदुरबार शाखेचा प्रमुख कार्यवाहक. खरं तर आमची सुरुवात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शाखेच्या मागणीपासून आहे. म्हणजे सुरुवात अशी होती की लोटके सरांना फोन केला आणि आम्हाला नंदुरबार जिल्ह्याला शाखेची नाट्य परिषदेची शाखेची आम्ही मागणी केली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही हे न करता बालरंगभूमी परिषद स्थापन करायचं. आणि आम्हालाही ते योग्य वाटलं, कारण जर आपण आपला पायाच जर मजबूत केला तर नक्कीच आपण पुढं आपली चळवळ जी आपण करणार आहोत ती पुढे चांगली सुरू राहील. आम्ही नंदुरबार म्हटलं की आम्ही खरं म्हणजे आदिवासी बहुल जिल्ह्यातून आहोत आणि त्या ठिकाणी नाट्य चळवळ किंवा नाटकाच्या बाबतीत फारच उदासीनता आहे. आणि त्या अनुषंगानं आम्ही गेल्या पथनाट्यापासून आमची सुरुवात आहे आमच्या सगळ्या टीमची. आणि असं करत करत आम्ही जुभाव कर्नाटक नावाची एक स्पर्धा 2011ला सुरू केली.
कारण आम्हाला सुरुवातीला प्रेक्षक घडवायचा होता. कारण एखादी नाट्य चळवळ आपल्याला सुरू करायची म्हणजे ती जर राबवायची असेल, ती करायची असेल तर प्रेक्षक सुजाण प्रेक्षक घडणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि त्यासाठी आम्ही त्या स्पर्धेच्या माध्यमातून ती एक प्रक्रिया सुरू केली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण प्रेक्षक घडवणं ही एक प्रक्रिया आहे, ही प्रोसेस आहे आणि त्यानंतरच ती पुढं जात असते. आज 13 वर्ष झाले आमच्या स्पर्धेला आणि आम्ही त्या प्रोसेसमध्ये यशस्वी झालो आहोत असं आम्ही म्हणण्यापेक्षा आमच्याकडे येणारे स्पर्धक सांगू शकते. त्याच्यानंतर मग 2019ला आदरणीय दिवंगत अजित भगत सर यांचं बालनाट्य प्रशिक्षण शिबिर घेतलं आणि त्यानंतर आसिफ अन्सारी सर यांचे 2 वर्ष, त्याच्यानंतर हनुमान सुरवसे जळगावचे आहेत त्यांचं नाट्य प्रशिक्षण शिबिर ते आले. म्हणजे दरवर्षी आम्ही फक्त नाट्य प्रशिक्षण शिबिर न घेता नाट्य महोत्सव करतो विद्यार्थ्यांचा. म्हणजे आसिफ अन्सारी सर ज्यावेळेस पहिल्यांदा आले त्यावेळेस आम्ही नंदुरबार जिल्ह्यात एक प्रकारे तो इतिहास लिहिला गेला की एका दिवसात 5 बालनाट्य नाट्यगृहात सादर झाले जे कधीच झाले नव्हते आणि ते फक्त आसिफ सरांमुळे शक्य झालं होतं. कारण 10 दिवसात त्यांनी त्या पद्धतीनं ते सगळं मुलांकडनं करून घेतलं आणि ती जी परंपरा आहे ती सातत्याने चालू आहे. आता आमच्यासोबत हनुमान सुरवसे पण आहेत, ते सोबत येत असतात. काही असलं तर ते नंदुरबारमध्ये येत असतात, जळगाव स्वतःहून ते सगळ्या मुलांशी कनेक्ट असतात आसिफ सर आणि हनुमान सर. तर हे आमच्या हळूहळू त्या आमच्या शाखेच्या माध्यमातून हे सगळं काम चालत आहे. आता आम्ही लहान बालकांना घडवण्याचं काम करत आहोत. यावर्षी आम्ही फक्त एक नाट्य प्रशिक्षण शिबिर न घेता माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही साधारणपणे 200 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत. त्याच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील मोस्ट ऑफ प्रत्येक तालुक्यातून किमान 10 शाळेतील विद्यार्थी त्या ठिकाणी येतील आणि त्यांची सगळी सोय आम्ही करणार. आपलं बाल रंगभूमी परिषद शाखेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि स्पर्धा आम्हाला घ्यायची. कारण जेणेकरून मुलांना, लहान बालकांना ज्यावेळेस बालनाट्याच्या बाबत मार्गदर्शन मिळेल, त्यांना प्रशिक्षण मिळेल तर तिथून ते हळूहळू कलावंत घडतील असं आम्हाला वाटतं. म्हणून ही स्पर्धा आम्ही घेणार आहोत आणि त्याला आसिफ सर आणि हनुमान सर दोघंही मदत करणार आहेत. त्यांनी आधीच मला सांगून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने कार्य चाललंय आणि आता पुन्हा येत्या पुढील काळात अनेक कामं करायचे, पण कामं कोणती करणार ते सांगण्यापेक्षा आधी कामं करणार आणि नंतर एखाद्या अशा मीटिंगला येऊन पुन्हा सांगेन. धन्यवाद. बरोबर. अभिनेत्री ज्योती मिश्रा सुद्धा होत्या आणि अभिनेत्री म्हटल्या तर त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कृतार्थ कंसाला, मी नाशिक शाखेचा सहकार्यवाह आहे. म्हणजे मला हे सांगायला आवडेल की बालरंगभूमी स्थापन होण्याच्या आधीपासूनच आम्ही कार्य करत असतो. म्हणजे आमची जी मातृबॉडी आहे म्हणजे अखिल भारतीय जी आहे, आम्ही दरवर्षी बालनाट्य स्पर्धा घेतो. प्लस आम्ही वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करतो. म्हणजे अभिराम फाउंडेशन आहे ते निर्भया म्हणून एक सायकोलॉजिकल वर्कशॉप हे करतो आणि ते स्पेसिफिक आम्ही महानगरपालिकेचे म्हणजे पाड्याचे जे नाशिकमध्ये छोटे छोटे पाडे आहेत, गाव आहेत, त्या मुलांना, त्या मुलींना सायकोलॉजिकल ड्रामाकडून कसं एक वेगळ्या वेळी त्यांना ट्रीट करता येईल, त्यांना चांगल्या गोष्टी सांगता येईल, ही करतो. प्लस असं एक पात्री स्पर्धा वगैरे होता आपल्याकडे. जवळजवळ आता 60 ते 70, आता रिसेंटमध्ये एक पात्री झाली त्याच्यामध्ये 60 ते 70 लोकांचा सहभाग होता त्याच्यामध्ये. आणि त्याच पाड्यांमधनं विविध म्हणजे जे पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचे आले ते सांगायला मला हरकत नाही, पण ते म्हणजे ज्यांना नाटक माहिती नव्हतं त्याच्या आधीपर्यंत, पण ती आज इथे येऊन अभिनय करतात, ते आमच्याकडे प्राईज घेऊन जातात आणि तेच यावर्षी आमच्याकडे आले. त्याच्यामुळे असं नाही की आपण बालरंगभूमी पण त्याच्या आधी पण कार्यरत होतो आणि हे झाल्यामुळे आम्हाला अजून एक जोमाने वेगळं एक आलं की एक आपण असं म्हणूयात की सगळी यंग बॉडी आमची, त्याच्यामुळे आत्ताची म्हणजे सगळे बालनाट्य करणारीच आहे. जेवढी म्हणजे अर्ध्याच्या जेवढी बॉडी ती सगळी बालनाट्य आत्ता पण करते. बालनाट्य स्पर्धेमध्ये आहेत किंवा श्यामचे नाटक असेल किंवा अजून विविध बालनाट्य असेल, त्याचे दिग्दर्शक आहे, प्रकाश योजना आहे, त्याच्यामुळे हे सगळे करणारे आहेत. त्याच्यामुळे आम्हाला ते माहिती आहे की तिथे काय प्रॉब्लेम होऊ शकतो एक बालनाट्य करणाऱ्याला, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे असतो. आणि आमचा आता नवीन मोटिव्ह हाच आहे की हे जे पाडे आहेत या शाळांना मोफत प्रशिक्षण द्यायचं 10 दिवसांचं. आता हा आमचा पुढचा एक आहे. आणि त्याचबरोबर बालकवी हा एक मेन कॉन्सेप्ट आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतो, कारण की लहान मुलं पण खूप सुंदर लिहितात. आपण जर नीट बघायला गेलं त्यांची भले ती तोडकी मोडकं अक्षर असतील, पण त्यांचं जे एक मनातली जी गोष्ट आहे
ती त्याच्यामधनं निघते. याला पण एक सायकोलॉजिकल टच आहे. आमच्याकडे आहेत 2 सायकोलॉजिकलचे पण लोक आहेत की जे आम्हाला कंटिन्युअसली कन्सल्ट करत असतात रिगार्डिंग दिस, की लहान मुलांना कसं ट्रीट केलं पाहिजे किंवा नाटकाचं सायकोलॉजी या दोन्ही गोष्टींचं एक माध्यम मानून त्यांना त्यांचं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे. कारण की आत्ताच्या मुलांना फक्त या करिअरकडे न येता एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा झाली पाहिजे. हा सुद्धा एक अंग आत्ताच्या प्रत्येक पॅरेंटच्या मनात आहे. सो आम्ही त्याच्याकडे पण प्रयत्न करत असतो आणि नक्कीच अजून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने अजून छान करूयात, सगळेजण मिळून काहीतरी छान करूयात. धन्यवाद. रमेश कुलकर्णी, उपाध्यक्ष परभणी शाखा. माझ्यासोबत आज या ठिकाणी कार्याध्यक्ष पण आलेले आहेत, सचिव आलेले आहेत, सदस्य आलेले आहेत. इथं बसलेल्या सर्व सज्जनांना सांगू इच्छितो की ज्या भागामध्ये कार्य करत आहे त्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी वातावरण तर आहेच, त्याही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या हा फार मोठा प्रश्न आहे. अशा भागामध्ये असो आणि हसो असा 2 खेळ चालू असतात. त्या ठिकाणी आम्हाला वेगवेगळे प्रयोग बालरंगभूमीच्या माध्यमातून करावे लागतात. विशेषतः नरसिंह पोखरी नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणच्या वाड्या तांड्यांवर आमचा मित्र त्र्यंबक वडसकर लेखक आहेत, ते बालनाट्य सर तुम्ही गुरुजी व्हा या नाटकाचे अनेक त्यांचे प्रयोग झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही वाड्या तांड्यांवर प्रयोग करत असतो. तसंच बोरी नावाचं गाव आहे आमच्याकडे, झरीबोरी. त्या झरीबोरीच्या ठिकाणी आम्ही एक अनोखा प्रयोग केला. गांधी जयंतीच्या निमित्तानं काय करावं तर सर्वांना त्यामध्ये सहभागी करून घ्यावं मुलांना. 100 गांधीजी आणि 100 कस्तुरबाजी या आम्ही तयार केल्या. त्या ठिकाणी त्यांची वेशभूषा करण्यासाठी आम्हाला संभाजीनगरहून रवी कुलकर्णी सरांनी फार मोठं सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी रंगभूषेचं जे साहित्य आहे ते पुरवलं आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही त्या ठिकाणी वेशभूषा रंगभूषा मुलांची केली आणि त्याचा इम्पॅक्ट इतका छान राहिला की संपूर्ण ते बोरी गाव जे आहे पंचक्रोशीमध्ये बाजारपेठ म्हणून फार प्रसिद्ध आहे आणि त्या गावातील आजूबाजूचे सर्व नागरिक ते पाहण्यासाठी आले. त्यांचे सर्व 100 कस्तुरबा आणि 100 गांधीजी यांची आम्ही प्रभात फेरी काढली सकाळच्या वेळेला. याचा फार वेगळा इम्पॅक्ट राहिला आणि सर्वजण त्याच्यामध्ये सहभागी झाल्यामुळे ही गोष्ट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत गेली आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी या गोष्टीचं फार मोठं म्हणजे श्रेय आम्हाला दिलं आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारचे प्रयोग सगळीकडे झाले पाहिजेत आणि काहीतरी नाविन्यपूर्ण घटना या ठिकाणी घडून येणं महत्त्वाचं आहे. जिल्हा स्तरावर आम्ही जे आहे शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी मुला मुलींसाठी त्यांच्यासाठी आम्ही बालनाट्य शिबिर आणि नाट्यछटा वगैरे ह्या प्रकारचे उपक्रम आम्ही घेत आहोत आणि घेत असतो. या व्यतिरिक्त ज्या मुलांना रंगमंच काय आहे नाटक काय आहे हे माहीतच नाही त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त करून की नाही शालेय स्वरूपामध्ये वाड्या तांड्यांवर जाऊन आम्ही त्यांच्यासाठी एक पात्री त्याचबरोबर त्यांच्यासाठी छोटे छोटे नाट्यछटा ह्या प्रकारचे उपक्रम आम्ही त्यांच्यासाठी घेत असतो. बरेचसे काम अजून आम्हाला पुढे करायचे आहे तर त्या पद्धतीनं पाहायला जर समजा गेलं तर आमच्याकडे बॉडी ही बरीचशी नवीन आहे. बरेचसे जण कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळे व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही. आता इथून पुढे आम्हाला जास्त म्हणजे रूप जाणून आलेलं आहे त्यामुळे आम्ही इथून पुढे छान अजून कार्य करूया. धन्यवाद. प्रशिक्षण शिबिर होतं बालनाट्य प्रशिक्षण शिबिर, त्याच्यात अभिनय प्रशिक्षण शिबिर, रंगभूषेसाठी नेपथ्यासाठी असे वेगवेगळे विषय घेऊन आपण शिबिर घेतो. त्यानंतर ऑनलाईन स्पर्धा आपल्याकडे कोरोनाच्या काळामध्ये नाट्यछटा आणि एक पात्री दोन्हीच्या झाल्या आणि ती आपण राज्यस्तरीय घेतली. 150 जवळजवळ एंट्री त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. त्याच्यानंतर मूर्तिकला शिबिर आमच्याकडे एक वैशिष्ट्यपूर्ण शिबिर झालं ते ज्याची सुरुवात आषाढामध्ये केली आणि पुढे 2-3 महिने त्या मुलांनी खूप छान सगळे आपले धार्मिक विधीसाठी ज्या ज्या वस्तू असतात म्हणजे श्रावणामध्ये येणारी नागपंचमी तर गणपती फळं बनवणं ह्या सगळ्या गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये एकत्र येऊन त्या मुलांनी स्वतः केल्या. त्याच्यानंतर लावणी लावण्याचं शिबिर आम्ही घेतलं होतं त्याच काळात त्यातही मुलांनी खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आम्ही बालप्रेक्षक अशी चळवळ सुरू व्हावी यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून बालदिनाच्या दिवशी शहरालगतच्या 5 शाळांमध्ये आरती सरांचाच जो
जादूचं घर प्रयोग होता तो करून बालरंगभूमीमार्फत आम्ही प्रेक्षक कसा तयार व्हायला पाहिजे किंवा त्यांनी काय बघायला पाहिजे. कारण आज बालनाट्य म्हटल्यानंतर विषय इतके भयानक येत असतात की प्रश्न पडतो की हे काय आहे. बालनाट्यबद्दल म्हणावं की आणखी काही म्हणावं त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे बालवर्ग प्रेक्षक वर्ग जो तयार करायचा त्यांनी काय बघावं काय विचार करावा या सगळ्यासाठी आपल्याला खूप त्याचा उपयोग झाला. आणि सुरुवातीला म्हणजे शाखेचं उद्घाटन होतं त्या दिवशी पुण्यातली सरांची संस्था नाट्यसंस्कार कला अकादमी आणि आमची रत्नागिरी बालरंगभूमी परिषद दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने नाचरे मोरा हा कार्यक्रम तिथे सादर केला होता. आणि हे वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी की मुलं रत्नागिरीची होती आणि मोठी पुण्याची होती. त्यांना फक्त एक आदल्या दिवशी एकत्र येऊन एक रिहर्सल त्याने केली आणि उत्तम रीतीने तो प्रयोग साजरा केला होता. आणि छान काम सुरू आहे. आणि आता इथून पुढे आपल्या रत्नागिरीसाठी नव्याने येत आहे त्याच्यामुळे आशेचा किरण आहे आमच्यासाठी छान सगळं कार्यक्रम होईल अशी आशा व्यक्त करते. सांगली शाखा उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो धनंजय भालचंद्र जोशी. खऱ्या अर्थानं इतर सगळ्यांनी जो उल्लेख केला अभिनय कार्यशाळा नाट्यछटा हे उपक्रम आमच्याकडे होतातच परंतु काही गोष्टीवर विशेष फोकस करावा असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना. त्या दृष्टीनं आम्ही काय जरा विचार केलाय तो जरा इथं व्यक्त करतो म्हणजे मार्गदर्शन पण मिळेल. साधारणतः सांगली आणि कोल्हापूर बालनाट्य स्पर्धा राज्यनाट्य एकत्र होतात 45 नाटकं होतात. त्यामुळे आमच्यावर जरा अन्याय होतो बऱ्यापैकी सगळ्याच संघावर होतो. तेव्हा यावर्षी आम्ही टार्गेट हे ठेवले की सांगलीतल्या किमान 15 संघांना नवीन तयार करायचं शाळात जाऊन आणि 15 संघ वाढवावेत आणि सांगली केंद्र कम्प्लीट वेगळं व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर आमच्या इथं दिव्यांग नाटक नाट्यछटा स्पर्धा नाटक आपल्या घरी दिवाळी पहाटला जो आम्ही गाण्याचा कार्यक्रम घेतो त्याला निवेदक सगळे लहान मुलं असतात त्यांची तयारी करून घेतो. हे उपक्रम होतात पण हे सगळे बालरंगभूमी परिषदेच्या अंडर आणायचा प्रयत्न आहे. 27 एक नाट्यसंस्था आहेत बालनाट्य संस्था त्यांना सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. आणि पुढचे 3 प्रयोग आम्ही आता साधारणतः ठरवले. पुढच्या एप्रिलमध्ये 21 ते 28 मध्ये अभिनय कार्यशाळा मुलांची. जुलैमध्ये इलेक्शन संपल्यावर सगळे शिक्षक मोकळे होतात तेव्हा जिल्हा परिषदेतल्या शाळांचा शिक्षकांचं प्रशिक्षण आणि सांगलीची ओळख येलो सांगली म्हणून आहे कारण हळदीसाठी प्रसिद्ध आहे. तर आम्ही येलो बाल महोत्सव घेणार आहे. त्यात नाट्यकला नृत्य सगळ्यांचा आविष्कार असावा. सतत 3 दिवसाचा तो महोत्सव असेल. मार्गदर्शन वरिष्ठांचं लाभेलच. धन्यवाद. सुरू झाली आहे सगळ्यांचं स्वागत. परंतु आपल्या घटनेनुसार जी काही गणपूर्ती असायला हवी सभेकरता कारण आपले सभासद 1433 आपले सभासद आहेत त्याच्या संख्येच्या नुसार आपल्याला एक 15 मिनिटांकरता तरी सभा तहकूब करावी लागते. आपण आपली जी आता चर्चा चालली आहे ती पुन्हा कंटिन्यू करू शकतोय. धन्यवाद. सीमा श्रीगोंदेकर सोलापूर बालरंगभूमीची अध्यक्ष आहे. मी नुकतीच अध्यक्ष झालेली आहे परंतु आमचं काम पहिल्यापासून आहे. अगदी खूप पूर्वीपासून आम्ही बालनाट्य बसवतो आणि यावर्षीच्या राष्ट्रीय सुद्धा जे राज्य बालनाट्य स्पर्धा होतात त्यात आम्ही विशेष म्हणजे सर्व प्रकारचे दिव्यांग अंध मूकबधीर या विशेष मुलांचं सुद्धा बालनाट्य बसवतो. आणि यावर्षी अंध मुलांचा 1ला नंबर आणि मूकबधीर विद्यार्थ्यांचा 2रा नंबर राज्य बाल नाट्य स्पर्धेत आलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षीचं जे जागर झालं 100वे नाट्य संमेलनात त्यात बालरंगभूमीकडून आपण त्या स्पर्धेत उतरलो होतो तर त्यातही 2रा नंबर विद्यार्थ्यांनी पटकवलेला आहे. कस्तुरी नावाच्या नाटकाला 2रा नंबर मिळाला. तर आमची बालनाट्याची चळवळ चालूच आहे. विविध उपक्रम राबवायची संकल्पना आहे डोक्यात. त्याचप्रमाणे आता सध्या या परीक्षा संपल्यावर 11 ते 17 एप्रिल रोजी आपण मुलांसाठी अभिनव बालनाट्य शिबिर घेतोय की त्या विद्यार्थ्यांना कोल्हापूरचे संजय हळदीकर सरांना सर प्रशिक्षण देणार आहेत बालनाट्याचं. त्याचप्रमाणे नृत्य स्पर्धा आणि मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध
योगा असेल, मेडिटेशन असेल आणि विविध गुणदर्शनाचाही त्यात कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तर मॅडमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच आम्ही बालरंगभूमीला उच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करू. शाखा संपलेल्या आहेत. बृहन्मुंबई शाखेतर्फे मी सांगतो. बृहन्मुंबई शाखा पूर्वी स्थापन झाली. आम्ही आमच्या शाखेतर्फे मुळात मेंबर करताना बालरंगभूमी संघटना म्हणजे फक्त बालनाट्य संस्था असं जे समीकरण आहे ते मोडायचं ठरवलं. कारण बालरंगभूमीची संकल्पना अशी आहे की लहान मुलांसाठी जे जे काही सादर केलं जातं ते सगळं बालरंगभूमी सदरात येतं. आणि या अनुषंगाने बालनाट्य हा बालरंगभूमीचा एक घटक आहे. आणि म्हणून गायन, वादन, नृत्य, नाट्य, जादू यांच्याशी संबंधित सगळ्या दिग्गजांना, प्रतिनिधींना आम्ही आमच्या बालरंगभूमीच्या परिषदेत सामावून घेतलं. बृहन्मुंबई शाखेने खास करून शाळांच्या प्रतिनिधींना सामील करून घेतलं आणि ह्या शाळांचे विविध महोत्सव, वर्षातून 2 असे महोत्सव घेतले की त्या महोत्सवामध्ये समूह गान होतं, समूह गीत होतं, समूह नाट्य होतं, समूह वादन होतं. समूहाच्या सर्व प्रकारच्या रंगमंचीय स्पर्धांचा महोत्सव आम्ही घेतला. स्पर्धा नाही, महोत्सव घेतला. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र आणि संघांना सन्मानचिन्ह दिलं. आणि दोन्ही वर्षी आमचे रवींद्र नाट्य मंदिर आणि यशवंत तुडुंब भरलेलं. तर आमची अशी एक विनंती आहे, इथे सगळ्या शाखा आहेत, की लक्षात घ्या, बालरंगभूमी परिषद ही फक्त बालनाट्याशी संबंधित नाही. आजपासून तुमच्या शहरातल्या, गावातल्या नृत्य, नाट्य, गायन, वादन या संस्थांना त्यांच्यात जे आहेत एक्सपर्ट्स त्यांना आपल्या परिषदेचे सभासद करून घ्या आणि बालनाट्याची संस्था ही ओळख पुसून काढा. बालरंगभूमी ही खूप व्यापक कल्पना आहे. आपण जरी मराठी नाट्य परिषदेचे संलग्न घटक संस्था असलो आणि नाट्य परिषद ही नाट्याशी संबंधित असली तरी बालरंगभूमी परिषदेची संकल्पना अत्यंत व्यापक आहे. आणि ते डोक्यात ठेवून आपण आपल्या शाखांच्या सभासदांची आखणी करायची आहे आणि पुढचं प्लॅनिंग करायचं आहे. ही विनंती आहे. अर्थात तुम्ही कसं करावं हा सर्व शाखांचा अधिकार आहे. बालरंगभूमी बृहन्मुंबई शाखेतर्फे आम्ही बालप्रेक्षक योजना सर्वप्रथम राबवली. 500च्या वर आम्ही बालप्रेक्षक केलेले आहेत आणि 5000चं उद्दिष्ट आहे. ते या 1-2 वर्षात आम्ही गाठणार आहोत. कोणतीही फी न घेता सर्व प्रकारचे शालेय विद्यार्थी आपल्या बालरंगभूमी परिषदेचे सभासद, बाल सभासद होतील हे आम्ही बघतो. कारण आजचे बालप्रेक्षक उद्याची बालरंगभूमी, उद्याची प्रौढ रंगभूमी घडवणार आहे. म्हणून आपण खूप कार्यक्रम करतो, आपण बालकलाकार निर्माण करतो, पण बालप्रेक्षकांचा आपण विचार करत नाही. तर बालप्रेक्षकांची पुढची पिढी घडवण्याच्या दृष्टीने परिषद नक्कीच काम करणार आहे. आणि मला सर्व शाखांना, सभासदांना विनंती आहे की बालप्रेक्षक आपल्या सभासद होऊ शकेल का या दृष्टीने तुम्ही योजना आणि प्लॅनिंग केलं तर आपण खूप जणांपर्यंत पोहोचू शकतो. तर कृपया याचा विचार करा. धन्यवाद. मी मध्यवर्तीच्या वतीनं या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी उभा आहे. आपल्या सभेमध्ये इतर विषय पत्रिकेनुसार होतीलच, परंतु ही बालरंगभूमी परिषदेची स्थापना का झाली, कशासाठी झाली आहे याचा मूळ आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा अशी सभा होते. त्याच्या अगोदरच्याही सभा झाल्यात. बालरंगभूमीच्या अनेक सुलभा देशपांडे असतील किंवा अनेक दिग्गजांबरोबर मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं सभा झाल्या. या सगळ्या दिग्गजांनी सभा घेतल्यानंतर असं एक त्यावेळी मोहन जोशी अध्यक्ष होते
आणि त्यावेळेला असं ठरलं सभेमध्ये, आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये, की आपल्याकडं नाट्य परिषदेच्या विंग्स आहेत. निर्माता संघ आहे, कलाकार संघ आहे, रंगमंच कामगार आहे, अनेक हौशी रंगमंच संघटना आहे. फक्त बालरंगभूमी ही घटक संस्था नाही. याकरता सभेनं त्या पद्धतीनं एक सगळ्या सभासदांकडे सांगितलं, सगळ्या शाखांना सुचवलं आणि एक मोठी मीटिंग पुण्यात झाली, ज्याच्यामध्ये अनेक सगळ्या बरेच लोक, या क्षेत्रातली नामवंत लोक या ठिकाणी उपस्थित होते पुण्यात. आणि त्यावेळेला सगळ्यांनी, ज्या व्यक्तीनं सातत्यानं भूमीवर काम केलंय असे प्रकाश पारखी सर यांना 5 वर्षापूर्वी अध्यक्ष केले. ते व्यावसायिक दृष्ट्या किंवा आपण जे आता वैभव मांगले किंवा जे काही बालनाट्यांमध्ये जे काही प्रसिद्ध आहेत व्यक्तिमत्व, प्रकाश पारखींचं काम बघून त्यावेळेच्या सर्व सदस्यांनी एकमुखी आणि सगळ्यांनी एक दिलाने त्यांच्यावर तो कारभार सोपवला आणि अतिशय त्यांनी 5 वर्ष अतिशय उत्तम असं कार्य केलंय. याबाबत आपण सभेत ज्यावेळेला सभा सुरू होईल त्यावेळेला पारखी सर त्यांच्या मनोगत सर्व सांगतीलच, कारण त्यांनाही बोलायला त्यांच्या घरातलं कामकाज आहे, ते बोलतीलच. परंतु या बालरंगभूमी परिषदेचं काम आपण ज्यावेळेला सुरू केलं त्याची स्वाभाविक आमच्याकडे पण जबाबदारी आली. त्यावेळेच्या कार्यकारी नियामक मंडळाने आमच्यावर जबाबदारी दिली. भुजंग मुंडे असतील, नाथा चितळे असतील, असावरी शेटे मॅडम असतील, या सगळ्यांकडे ती जबाबदारी दिल्यानंतर आमचं पहिलं काम होतं की शाखा निर्माण करणं. मी सगळ्या सभासदांना सांगू शकतो की आम्ही शाखा उभी करताना आजही आपल्याकडे फक्त 20 शाखा आहेत. 36 जिल्हे आणि 20 शाखा मध्ये कोरोनाचे 2 वर्ष काहीच करता नाही आलं, कारण आपली बालरंगभूमी आहे. लहान मुलं बाहेरच सोडत नव्हते, म्हणजे 2 नाही 2.5 वर्ष जवळपास काहीच करता नाही आलं. सुरुवात 1 वर्ष सगळे कागदपत्र बाकीच्या याच्यामध्ये गेले, हळूहळू शाखा सुरू व्हायला लागल्या. परंतु शाखा सुरू करताना मात्र एक उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवलं होतं की त्या संस्थेत, त्या शाखेत बालनाट्यामध्ये किंवा इतर बालरंगभूमीवर जी लोक काम करत आहेत, मग ते एकमेकांचे विरोधक का असे ना गावातल्या गावात, पण ते प्रत्येक लोक त्या शाखेत आले पाहिजे. असं नाही की एक सतीश लोटके आणि मग त्याची गँग आणि ते मग ती संस्था चालवतात. हा आपण काही करेल नाही. आपण जाऊन प्रत्येक क्षेत्रातला माणूस असावा, प्रत्येक याच्यामधला प्रत्येक ग्रुपचा व्यक्ती तिथे असावा, याची थोडी काळजी घेतली. आणि मला वाटतंय की ज्या आत्ता खऱ्या अर्थानं काम करतायत, म्हणजे आपल्याला फार काही यश असं म्हणत नाही मी की आम्हाला खूप यश लाभलं, पण खरंच काही शाखा उत्तम काम करतात, उत्तम. आणि त्यांच्या म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी पुणे शाखेचं देईल, नागपूर शाखेचं देईल, नगर शाखेचं देईल. त्यांचे पदाधिकारी बघा, वेगवेगळ्या संस्थांचे आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. ह्या अशा 2-4 शाखांनी त्याच्याबाबत एकदम पाळलंय सगळे नियम. त्याच्यामुळे असं होतं की आपली एक सगळ्यात महत्वाचं, मी रंगमंचावरच्याही आणि समोरच्याही बसलेले आहे, बालरंगभूमी परिषद. हा परिषद शब्द जो वेळेला आपण वापरतो, एक आमची धारणा अशी आहे की परिषद शब्द केव्हा वापरावा, 4 संस्था एकत्र येऊन ज्या वेळेला काम करतील, म्हणजे त्या वेगवेगळ्या संस्था असतील, आपल्याच नाही वेगवेगळ्या गावातल्या, त्यांची पालक संस्था म्हणून ती परिषद असावी. नाहीतर वैयक्तिक संस्था प्रत्येकाच्या, माझी स्वतःची संस्था आहे, यांची प्रत्येकाची वेगवेगळी संस्था आहे. वेगवेगळ्या संस्थेने एकत्रित येऊन परिषद स्थापन करावी, त्याला ती परिषद म्हणतात. आणि याबाबतचं चित्र आपल्याकडे नक्कीच चांगलं आहे आणि ते पुढेही यापुढेही आपण ते नक्कीच करूया. सगळ्यात आम्ही मागच्या 5 वर्षात की प्रशिक्षक घडवणं, आज आपण बघतोय की प्रचंड स्कोप आहे बालरंगभूमीला. जसं आता तुलालवार सरांनी फार व्यवस्थित मांडलं की बालरंगभूमीचं खूप व्यापक आहे. त्याच्यामध्ये कलाकार आहेत, नृत्य, नाट्य, गायन, चित्रकला, सगळ्या कला ज्या लहान मुलांच्या रंगमंचावर बालरंगमंचावर होतात त्या सगळ्या कला आहेत. म्हणजे आपण हे पण केलं पाहिजे, माझं मत आहे की आपल्या कार्यकारिणीमध्ये एखादा चित्रकार पण असला पाहिजे, एखादा जादूगर पण असला पाहिजे,
ह्या प्रत्येक क्षेत्रातला आपल्या बरोबर तो काम करणारा तो व्यक्ती असावा अशी आमची धारणा. नृत्य ज्याचे आता डान्स क्लासेस मध्ये सगळ्यात नाटकांपेक्षा मुलांना पालक नृत्याकडे लवकर पाठवतात, आपल्याकडे पाठवत नाही. तो त्यालाही आपल्या बरोबर घ्या, म्हणजे तो आला की ऑटोमॅटिक आपल्याकडे पण तो यायला लागेल. बहुतांशी आपण नाटकात काम करणारे जास्त आहोत इथं आता उपस्थित. जवळपास 90% मंडळी ही नाटकातली आहे. पण आपल्याला त्या लोकांना पण आपल्याला हे करायचंय, आपल्यामध्ये सामावून घ्यायचंय. तर त्यासाठी आपण मागील काळामध्ये प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिर बीडमध्येच आपण आयोजित केलं होतं. लेखन स्पर्धा पण आपण आयोजित केल्या होत्या. हे कार्य असं बऱ्याच पद्धतीनं चालू होतं. सर त्यांच्या याच्या कार्यकाळ याच्यामध्ये सांगतीलच. आता ज्या राहिलेल्या शाखा आहेत आपल्या, त्या शाखांचं पण आपल्याला कामकाज तिथून पुढच्या काळामध्ये करायचंय. त्या सुद्धा आपल्याला सगळे या बाबतीत 20 शाखांनी मदत करायची आपल्याला, की आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये शाखा आहे का, तिथे कोण रंगकर्मी आहेत की किंवा कोण कलाकार आहेत, त्यांची नावं आपल्याला सुचवणं, मध्यवर्तीला सुचवणं हे तुमचं सुद्धा काम नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सक्षम शाखा आपल्याला तिथे उभ्या करता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे लेखनाची. माझी वैयक्तिक मी काही यापुढे बोलणार नाही, कारण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष पण त्यांचं पण मनोगत इथं होणार आहे. मी सुद्धा माझं एक कलावंत म्हणून किंवा एक सदस्य म्हणून मी माझं मत व्यक्त करतोय की आपल्या बालरंगभूमीसाठी किंवा बालनाट्यांसाठी फारशा स्क्रिप्ट नाही, लेखन नाही आपल्याकडे, खूप उपलब्ध नाहीये. याकरता आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. ते काम मागेही आम्ही असं चर्चा करता करता असंही बऱ्याच वेळा निदर्शनास आलं की शाळांमध्ये रंगभूमीचे सर एक 3-4 जे प्रकार आहेत, बालनाट्य, शालेय बालनाट्य असेल, कुमार बालनाट्य असेल, या ज्या काही 3 प्रकारांमध्ये आपल्याला त्याच्यावर पण आपल्याला विचारमंथन करायचंय की कशा पद्धतीने या 3 प्रकार. कारण शाळेत गेल्यानंतर त्या शाळेतल्या मुलांना काहीच माहित नसतं, शिक्षक नसतात, कोणीच नसतं. तर यावर पारखी सरांनी सुद्धा अभ्यासातून नाटक या बाबतीत त्यांनी खूप चांगली पुस्तिका लिहिली आहे. त्या अभ्यासक्रमातले क्रमिक अभ्यासक्रमांमधले काही जे प्रसंग आहेत, काही काही धड्यांमधले जे प्रसंग आहेत, त्याच्यावर नाटक चांगलं होऊ शकतं. अशा स्क्रिप्ट आपण काही तयार करू शकतो का, असे लेखक निर्माण करू शकतो का, याबाबत पुढच्या काळांमध्ये आपण खरं तर काम करणार आहोत. काम व्हावं अशी माझी इच्छा आहे. दुसरा एक मी जरा याबाबत अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की मला महाराष्ट्र व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यांची बालरंगभूमी माहीत नाहीये, म्हणजे मलाच माहित नाही. आपल्याला किती जणांना माहिती असेल, मला नाही माहित. याबाबत संशोधन करण्यासाठी मॅडम आणि सगळ्यांना की याबाबत आपण पुढच्या काळामध्ये हा प्रयत्न करू की कर्नाटकमध्ये कशी असेल, बेंगॉलमध्ये बालरंगभूमी कशी चालते, दिल्लीमध्ये कशी चालते, त्याचं एक संशोधन आणि मग त्याचा काही उपयोग आपल्या महाराष्ट्राच्या रंगभूमीला होतोय का, किंवा तिथं नसेल तर मग महाराष्ट्रात चाललेली रंगभूमी ही तिकडे कशी पसरवता येईल, आपल्याला तिकडे तिचा प्रचार प्रसार कसा करता येईल, याबाबत पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करायचंय. हे मोठं काम आहे. हे मध्यवर्ती त्यांच्या परीने काम करेल, शाखा त्यांच्या परीने काम करत असतील, पण मध्यवर्तीचं मात्र हे काम आहे की संपूर्ण भारताची बालरंगभूमीचा सगळा अभ्यास करून तिथे काय चाललंय त्याचं सगळं आपल्या इथं आणणं, आपलं त्यांच्या तिथं पोहोचवणं. आता आपल्याकडे अशी अडचण आहे की आपल्याच एकमेकांच्या जिल्ह्यात आपण गेलेलो नाहीये. माझं बालनाट्य तुमच्या जिल्ह्यात झाले नाही की तुमचं बालनाट्य माझ्या जिल्ह्यात झालं नाही. आपल्याला आपल्या गावापासून सुरुवात करायची आहे, हे खरं आहे, आणि ती करणार आहोत की आपल्या ह्या जिल्ह्याचं बालनाट्य त्या जिल्ह्यात, त्याच्याशिवाय ते करता येणार नाही. आणखीन 1-2च मिनिटं की पूर्वी ज्यावेळेला 85-86 साधारणतः 93-94 पर्यंत प्रत्येक गावोगावी व्यावसायिक बालनाट्य व्हायची. मी शाळेत असताना कायम बघायचो. पण आता अशी परिस्थिती आहे, म्हणजे नगरसारखा, मी नगरमधून येतो, आता आमच्याकडे 2-2 वर्ष बालनाट्यच होत नाहीये. म्हणजे जे काही होतं ते बालनाट्य आपल्या स्पर्धेतली बालनाट्य होतात. आणि स्पर्धेत म्हणजे आपल्याकडे विषयच असतात, चांगला विषय, रडारडी, थोडंसं काहीतरी लहान मुलांना हे करायला लावलं की बक्षीस मिळतं, ही समज आपला, त्याच्यावरती ती रंगभूमी, आपल्या बालरंगभूमी आपल्याकडे आहे. परंतु खरी जी काय लहान मुलं खुश होतील, लहान मुलं आनंदित होतील, त्यांना एक आनंद घेता येईल, अशी बालनाट्य होतच नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला एक प्रयत्न करायचा आहे पुढच्या काळामध्ये. तो सुद्धा
प्रयत्न आपल्याला तो करायचा आहे. खरंच होत नाहीत. माझ्या गावामध्ये गेल्या 2 वर्षात एकही बालनाट्य सादर झालं नाही. फक्त एक मध्ये वैभव मांगलेंचं कोणतं आलं होतं व्यावसायिक, तेवढंच. पण त्याचं तिकीट 700-800 रुपये. बरं ते मग आता ठराविक लोकच बघणार ना त्यांच्या मुलाला. आणि मुलगा आला म्हणजे 2-3 तिकीट आले, त्याचं बाकीचा मेट्रोलचा खर्च आला, ते 4000ला जाऊन बसले. तर आपल्याला काही करता येईल का? शाखा अंतर्गत काही करता येईल का? पुण्याचा प्रयोग नगरमध्ये, नगरचा नाशिकला, असं काहीतरी करता येईल का? याबाबत आपल्याला खरंच पुढच्या काळात काम करायचं आणि ते करूया. त्यासाठी सगळ्यात तुमची साथ हवी आहे. दुसरा, आपल्याला ही जी बालरंगभूमी, आपण कायम सुट्ट्यांमधली बालरंगभूमी वाटते मला. मी जी काही बघतोय ना त्याचा प्रमुख कार्यवाह म्हणून, काही झालं की सुट्ट्या आल्या की आम्ही लगेच जागे होतो. फक्त सुट्ट्यांकरता आपली बालरंगभूमी आहे, तर ती ठेवायची नाहीये. याच्याकरता तुम्ही सभासद, आम्ही जरी पदाधिकारी असेल तर तुमचे विचार, आमच्याही डोक्यात विचार आहेत काय करता येईल, परंतु त्यापेक्षा तुम्ही काहीतरी आयडियाज आज या निमित्तानं नक्कीच सभेला द्याल. आणि तुमचे विचार ही फक्त सुट्ट्यांपुरती न राहता ती वर्षभर कशी चालेल मोठ्या रंगभूमीसारखी, याबाबत आपण नक्कीच विचार करू. मी संहितेबाबत बोललो. आणि चौथी एक शेवटची गोष्ट की बालनाट्याकरता मी मॅडम आणि पारगी सर किंवा गोजम मुंडे किंवा इतर आणखीन आपले उदय सामंत साहेब यांच्या माध्यमातून मी खरंच एक सांगतो की बालनाट्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान नसतं शासनाचं. त्याला कुठेही विचारलं जात नाही ना. त्याच्या व्यावसायिक नाटकांना, त्याला जसं व्यावसायिक नाटकांना अनुदान आहे प्रयोगांना, बालनाट्यांना नाही. याबाबत आपल्याला पुढच्या याच्यासाठी कामकाज करायचंय. माननीय नामदार उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ते काम करायचंय. मित्रांनो, मी नाट्य परिषदेचं पण कार्यकर्ता आहे. आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद, मोठ्यांचं सहकार्य हे आपल्याला पुढच्या भविष्यकाळात लागणार आहे. कारण ही जर रंगभूमी चांगली स्ट्रॉंग करायची असेल, आपलं बालरंगभूमीचं अस्तित्व आणखीन टिकवायचं असेल आणि मोठ्या प्रमाणात काहीतरी सुरू करायचं असेल, तर आपल्याला अशा मार्गदर्शकांची आणि त्यांचं मार्गदर्शन नक्कीच आपल्याला लाभतंय. तर आपण एकदम धडाडीनं पुढच्या काळात काम करूयात. जे काही सभेमध्ये विचार होतील, जे काही ठराव होतील, त्याप्रमाणे आपण कार्यवाही करूयात. आज खरंच एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आपण. फक्त आजच्या पत्रिकेतला विषय आहे म्हणून नव्हे, तर माझं म्हणणं आहे की पुढच्या, मी बघत आलोय आणि 22-23 वर्ष अशा संघटनांच्या परिषदेतनच काम करतोय. इतर वार्षिक सभेला आपण येत नाही. वार्षिक सभांमध्ये माझं म्हणणं आहे की आपण जाणं गरजेचं आहे. कारण वर्षभराचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतो, एक वेगळी दिशा घेऊन जातो. पुढची काही आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होईल ज्या वेळेला, कारण ती आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये कायद्याप्रमाणे, धर्मदाय आयुक्तांच्या नियमाप्रमाणे ती घ्यावी लागते. माझी अपेक्षा आहे की आपण म्हणजे ह्या आता आपल्याला एक 7-8 महिने मिळत आहेत, 5-7 महिने मिळत आहेत, आपण जोरदार काम करू द्या ह्या 5-6 महिन्यांमध्ये. आणि जी आपली वार्षिक सर्वसाधारण सभा होईल त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळं बालरंगभूमी परिषदेचं रूप पाहायला मिळेल. मी फक्त एवढीच आशा व्यक्त करतो. आणि मला वाटतं आता मी प्रमुख कार्यवाह या नात्यानं माननीय बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण सभेचं कामकाज सुरू करावं. त्यांच्या विनंतीवरून मी सभेचं कामकाज सुरू. धन्यवाद.